नाही नाही दादा दादा माझे ऐका. लग्नाच्या वेळची सारी परिस्थिती मी तुम्हाला सांगितली होती, तरीही तुम्ही राग सोडायला तयार नाही आहात. मी काय करू म्हणजे तुमचा राग जाईल? ही पुण्यास येणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. दादा अहो, जावई काय म्हणतील, व्याही काय म्हणतील? लग्नाच्या वेळेला काही म्हणाले नाहीत ना, मग आता काही म्हणो अथवा न म्हणो काय फरक पडणार आहे? पण मला फरक पडतो दादा. मी आपली मनापासून क्षमा मागितली आहे, व्याह्यांनी क्षमा मागितली. दादा हवं तर मी तुमच्या पाया पडतो, पण हा राग सोडा आणि आमच्या सोबत पुण्यास चला. ते शक्य नाही. दादा दादा हो. अगो बाई, कोण रड? रमाचा आवाज आहे नाही हा? अरे देवा, आता भरल्या घरात भोकाड बसायला काय झालं हिला? नाही नाही ताई, अहो काहीतरी झाले असेल, त्याशिवाय एवढी नाही रडायची हो पोर. माई, आपण बघूया जाऊन. होय होय, चला चला चला. कामी सोडा आणि पळा यांच्या मागे. चला, रिकामेच बसलोय आपण. अरे बापरे, ही तर रमावानीच रडते. काय रे, काय केलेस? तूच रडवलेस ना रमावानीला? अरे बोल. अरे तू का उगीच खोडी काढलीस तिची? आपल्याला दादाने सांगितलंय ना की तिच्याशी मिळून मिसळून वागायचे, तिची काळजी घ्यायची, तिला कधी त्रास नाही द्यायचा. अरे मग का तोडलीस ती कळी? आणि आता सगळ्यांना कळलंच की तू ती कळी तोडलीस आणि म्हणून रमाबाईनी रडते आणि तुझ्यासोबत मलाही मार बसेल. तू माझं ऐकून का नाही घेतेस? आता काय ऐकणार? आता ताई काकूकडून मार खायचा, पण मी ती कळी तोडलीच नाहीये. काय?